माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रायश्चित कालामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रायश्चित कालातील हे 40 दिवस आपल्यासाठी दिलेले आहेत. पवित्र आठवडा आणि आपल्या तारणाचे रहस्य ह्याची तयारी करण्यासाठी किंवा ह्याच्यावर मनन चिंतन करण्यासाठी हा प्रायश्चित काल आपल्या प्रत्येकासाठी दिलेला आहे. म्हणजेच परिवर्तन, चेंज ऑफ हार्ट, आपल्या अंतःकरणाचे परिवर्तन करण्यासाठी आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करून त्याच्यावर विचार करून परिवर्तन करणे ह्यासाठी हा काळ आपल्याला दिलेला आहे. आणि ह्या काळामध्ये आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे पाप. त्याला आपण शैतानसुद्धा सांगू शकतो किंवा म्हणू शकतो. आणि जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तेव्हा आपल्यासमोर शैतान उभा राहणारच. पाप आपल्यासमोर राहीलच. आणि म्हणूनच आजच्या या उपवास काळातील किंवा प्रायश्चित काळातील पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जे शुभवर्तमान दिलेलं आहे ते म्हणजे येशू ख्रिस्ताची परीक्षा, शैतानाने घेतलेली येशू ख्रिस्ताची परीक्षा. आणि ह्या प्रकारेच आपल्या जीवनामध्ये भरपूर परीक्षा येणार आहेत. त्या सर्व परीक्षांना आपला प्रतिसाद काय असेल ह्याच्यावर आज आपण मननचिंतन करणार आहोत. असं सांगितलं जातं की आफ्रिकेमध्ये सिंहीण जेव्हा आपल्या पिल्लांना जन्म देते आणि काही 1-2 महिन्याचे होतात तेव्हा ते पिल्लं, सिंहाची ती पिल्लं आणि आपण म्हणतो की वाईल्ड कॅट्स, रान मांजर म्हणतो, हे सारखेच दिसतात. त्यांच्यामध्ये फरक जाणवत नाही किंवा कुणाला ओळखू पण येणार नाहीत की ही सिंहाची पिल्लं आहेत आणि ह्या वाईल्ड कॅट आहेत. आणि कधीकधी ह्या एकत्र मिळूनच असं खेळत असतात. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा सिंह मांजरांबरोबर खेळले आणि जर का त्यांच्या सहवासात मध्ये राहिले तर काय होतं, ते सिंहाची पिल्लं आहेत ते मांजरांसारखे वागायला लागतात. आणि म्हणून त्यांना कसं ओळखावं म्हणून सिंहीण काय करते, त्यांना खेळू देते आणि संध्याकाळ व्हायच्या अगोदर त्या सर्व पिल्लांना सर्वांना सोडून एकांकी कुठंतरी जाते आणि त्यांना फक्त पाहत असते. आणि ती सिंहाची पिल्लं असतात त्यांना कुठेतरी ही जाणीव होते की आपली आई आपल्याला सोडून गेलेली आहे, आपल्याजवळ नाही. आणि मग जेव्हा अंधकार होतो, काळोख पडतो, तेव्हा अचानक ती सिंहीण आहे ते मोठ्याने गर्जना करीत एक शत्रूप्रमाणे त्यांच्या समोर येते. आणि जेव्हा ही सिंह मोठ्याने गर्जना करीत जेव्हा त्यांच्या समोर येते तेव्हा काही पिल्लं आहेत ती धैर्याने तिच्यासमोर उभी राहतात आणि सामना करायला लागतात. तर त्याच्यातली काही जी पिल्लं आहेत ती तिथून पळून जातात. आणि जी पिल्लं तिथं धैर्याने उभे राहून सामना करतात, सिंहिणीला माहिती आहे की ती पिल्लं आहेत, ती सिंहाची पिल्लं आहेत. आणि जी पळून गेलेली आहेत त्या सर्व रानमांजरे आहेत. आणि म्हणून ती आपल्या पिल्लांना घेऊन गुफेमध्ये जाते आणि मग तिथं त्यांना ती तयार करते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरा सिंह आणि खोटा सिंह याच्यातला हा फरक आपल्यासमोर ठेवलेला आहे. ठामपणे उभी राहणारी आणि संकटांना सामना देणारी ती खरी सिंहाची पिल्ले, नाहीतर नाहीत. अशाच प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरा ख्रिस्ती कोण ते आपल्याला संकटामध्ये ओळख येते. आणि संकटामध्ये खरा ख्रिस्ती कोण याची ओळख आपल्याला होतेच. जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांची सुद्धा वाळवंटामध्ये परीक्षा घेतली होती.
आणि जर का आपण बायबल वाचलं तर आपल्याला दिसून येईल की तिथं जे इस्रायल लोक होते ते अपयशी ठरले. त्यांच्यामध्ये ते धैर्य आणि शक्ती नव्हती त्या संकटांना मात करण्याची, सामना करण्याची. ते जुन्या करारामध्ये आणि म्हणून नवीन कराराची आवश्यकता होती. आणि आज आपल्यासमोर तोच एक नवीन करार वाहक ठेवलेला आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. त्याची सुद्धा वाळवंटामध्ये परीक्षा घेतली जात आहे. आणि आजच्या शुभमुहूर्तामध्ये अशा प्रकारे 3 परीक्षा आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. सर्वात प्रथम दगडाचे भाकरीत रूपांतर करणे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त ह्या वाळवंटामध्ये आहे, रानामध्ये आहे. 40 दिवस उपवास करत आहे, भुकेला आहे. आणि सैतानाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताला कशाची आवश्यकता आहे. भुकेला आहे आणि म्हणून येशू ख्रिस्ताला तो सांगत आहे की तू त्या दगडाचे, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्यामध्ये शक्ती आहे, जी दैवी शक्ती आहे त्याचा वापर कर. ह्या दगडाला सांग की तू भाकर हो, म्हणजे तुमची ती भूक आहे ती मिटून जाईल. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या भल्यासाठी देवाच्या शक्तीचा वापर किंवा गैरवापर करण्यासाठी सैतान येशू ख्रिस्ताची परीक्षा घेत आहे. याचा अर्थ काय? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला भरपूर देणग्या दिलेल्या आहेत, आपल्याला भरपूर असे गुण दिलेले आहेत. त्यांचा उपयोग आपण कशा प्रकारे करतो महत्त्वाचं आहे. स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी की सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सेवेसाठी आपण करतो. येशू ख्रिस्ताने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की त्याने हे जे देणगी त्याला दिली होती, सामर्थ्य दिले होते, स्वतःच्या हितासाठी किंवा फायद्यासाठी त्याने वापरलेलं नाही. दुसरी परीक्षा आहे देवाची परीक्षा घेणे. आणि इथं आपल्याला सांगितलेलं आहे की सैतान सांगत आहे येशू ख्रिस्ताला, या मंदिरावरून उडी मार आणि देवदूत येऊन तुझे रक्षण करील. म्हणजे परमेश्वराची परीक्षा पा, परमेश्वर तुला वाचवेल. आणि येशू परमेश्वराच्या वचनांवर विश्वास ठेवतो, असं नाही की ठेवत नाही, विश्वास ठेवतो, पण येशू ख्रिस्त देवाची परीक्षा घेत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विश्वास आणि श्रद्धा, आपला खरा विश्वास म्हणजे देवाला सिद्ध करायला लावणे नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवणे, आपला विश्वास दृढ करणे, आपली श्रद्धा दृढ करणे होय, त्याला विश्वास म्हणतो. आणि इथं सैतान येशू ख्रिस्ताला उलटच करण्यासाठी भाग पाडत आहे. देवाची परीक्षा घे, तू संकटामध्ये आहेस, तू या अशा अरण्यामध्ये आहेस, तुला ह्याची गरज आहे, म्हणून देवाची परीक्षा घे. देवाला विचार, तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही. आणि तिथं येशू ख्रिस्त देवाची परीक्षा पाहत नाही, तर आपल्या विश्वासावर तो ठाम राहतो, देवाच्या वचनांवर तो ठाम राहतो. त्याच्यानंतर तिसरी परीक्षा आहे माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताशिवाय सत्ता. सैतान येशू ख्रिस्ताला सर्व सत्ता किंवा सर्व राज्य देण्याचे वचन देत आहे. अट काय आहे? तर सैतानाची उपासना कर, सैतानाच्या चरणाशी पड, त्याची पूजा कर. परंतु येशू ख्रिस्त सैतानाने हा दिलेला शॉर्टकट नाकारतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यासमोर असे भरपूर यशस्वी होण्यासाठी भरपूर आपल्याकडे असे शॉर्टकट ठेवलेले आहेत. वाईट मार्गाने चांगले उद्दिष्ट साध्य करता येत नाही. कधी कधी लोक म्हणतात, हे मी वाईट याच्यासाठी केलेलं आहे, चांगलं उद्दिष्ट आहे. वाईट मार्गाने चांगले उद्दिष्ट साध्य करता येत नाही, आणि हेच येशू ख्रिस्त आपल्याला पटवून देत आहे.
त्याने सैतानाचा शॉर्टकट स्वीकारला नाही, तो नाकारला. कारण येशू ख्रिस्ताला माहिती आहे खरे जीवन आणि खरे तारण हे क्रूसामध्येच आहे. आणि जोपर्यंत ते सर्व दुःख सहन करून त्या क्रूसावर आपला बली देत नाही तोपर्यंत जगाचे तारण होणार नाही. आणि म्हणून आज सैतानाचा शॉर्टकट तो नाकारत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनातील परीक्षा काय आहेत? आता सध्या तरी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. आपल्या जीवनातील परीक्षा काय आहेत? आपण सतत आपल्या जीवनामध्ये ह्या परीक्षेतून जात असतो. आपल्याला भरपूर काही अशा बाह्य परीक्षा द्याव्या लागतात. आणि आजचं जे वातावरण आहे देशामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये, अडचणी आहेत आपल्यासाठी, आपल्यासमोर समस्या आहेत, दुःख आहेत. आपलं कधी ख्रिस्ती लोकांचा कधी छळसुद्धा केला जात आहे. आपल्यासमोर सर्व बाह्य संकटे आहेत. ह्या अशा आपल्या परीक्षा आहेत. आपल्या परीक्षा वारंवार घेतल्या जात आहेत. परंतु माझ्या जीवनातील आणि माझ्या अंतःकरणातील परीक्षा कुठली हे शोधून काढणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी त्या परीक्षेमधून आपण रोज जात असतो. माझी इच्छा किंवा माझ्या प्रार्थना पूर्ण झाल्या नाहीत तर मी देवावर विश्वास ठेवतो का? मोठा प्रश्न आहे. आपल्या आजारपणामध्ये, आपल्या दुःखामध्ये, आपल्या अपयशामध्ये आपली प्रतिक्रिया काय असते? या सर्वातून जात असताना मी देवावर प्रेम करतो का? सर्वस्व. कधी कधी आपण देवाशी सौदा करतो, करार करतो. मला तू हे दिलंस तर मी तुला ते देणार. आपले नवस हेच असतात ॲक्च्युली. तू हे केलं तरच आम्ही हे करणार. अशा प्रकारचे आपण सौदे करतो का? परमेश्वराने जर का आपल्याला दिलं तरच आपण परमेश्वराची आणि इतरांची सेवा करावी अशी आपली इच्छा आहे का? आणि ह्या रोजच्या आपल्या ह्या परीक्षा पण रोजच्या जीवनामध्ये जात होत्या. अशा प्रकारच्या परीक्षा या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या ख्रिस्तीय जीवनामध्ये जेव्हा आपण परीक्षेला सामोरे जातो तेव्हा ह्या परीक्षा विश्वासाला नष्ट करण्यासाठी नाहीत तर विश्वासाची खरी ओळख करून देण्यासाठी आपल्यासमोर ह्या परीक्षा ठेवलेल्या आहेत. येशू ख्रिस्तासमोर सुद्धा ह्या परीक्षा होत्या आणि त्याने दाखवून दिलं की खरा देवाचा पुत्र कोण आहे. सैतानाशी त्याने सामना केला, अपयशी ठरला नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, हे 40 दिवस आपण जेव्हा येशूच्या जवळ, परमेश्वराच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहोत, आपल्यासमोर अशा भरपूर परीक्षा येणार आहेत. ह्या परीक्षेला आपण कशा प्रकारे सामोरे जाणार? ठामपणे उभे राहून सामना करणार. ती सिंहाची पिल्लं, येथे रानमांजरं आहेत. काही संकटे आली समोर तर पळून जाणार. आणि इथंच आपल्या खऱ्या विश्वासाची आपल्याला ओळख पटवून येणार आहे, समजून येणार आहे. आणि म्हणून आज प्रिय बंधू भगिनी, जेव्हा जीवन आपली परीक्षा घेईल तेव्हा आपण खरे देवाची मुले म्हणून ठामपणे उभे राहूया. ह्याच्यासाठी प्रार्थना करूया आणि देवाजवळ कृपा मागूया.